दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पण आपल्या आई साहेबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरता ह्या गुंजाळ परिवारानं आपल्या आईच्या निमित्तानं अतिशय गोड असं कीर्तन रूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे। प्रथमतः संपूर्ण गुंजाळ परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते, ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क झाला। आदरणीय संदीपच नाव आहे, संदीप भाऊ लवाटे। खरं तर संदीप भाऊंच्या माध्यमातून कार्यक्रमाकरता मला संपर्क झाला। भाऊ, आपलेही मनापासून धन्यवाद। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरु कृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूयात। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबराया। कोण तुकोबराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका। ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती हे तीनही गुण ज्यांच्या देहामध्ये वास करतात ना, देहूचे सुप्रसिद्ध असे साधू तुकोबराय यांचा 4 चरणांचा कर्माचं महत्व प्रतिपादन करणारा, गोड असा उपदेश करणारा भंग आपल्या सेवेकरता निवडला। विठ्ठल विठ्ठल। खरं तर कैलासवासी, ज्या आई साहेबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण जमलेले आहात, त्या आईंना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे। सांगेल तुम्हाला महिला मंडळ की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला, ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला। माय बाप केवळ कसी तेने न जावे तीर्थासी। खरं तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे। त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे। सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे, आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे, आणि नवे नवे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे। पण ऐका, एकदा काय हीच प्रेम करणारी आई, हीच प्रेम करणारी माऊली महिला मंडळ ज्या दिवशी आपल्या माहेरामधून निघून जाऊ द्या, त्या दिवशी आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कधीच मिळू शकत नाही। तुम्ही माहेरामध्ये जा आणि फक्त 2च दिवस आई आपल्या घरामध्ये नसू द्या, माहेरामध्ये करमत का हो? माहेर सुनं सुनं वाटण्याचं कारण काय आहे? का माहेरामध्ये प्रेम करणारं पात्र, वात्सल्याचं पात्र, मायेचं पात्र आणि जिव्हाळ्याचं पात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आई आहे। आणि त्याच तुलनेमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप देखील फार महत्वाचा आहे। पहिला मंडळ, जोपर्यंत माहेरामधला आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत आपलं चपला सोडण्याचं हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं माहेर आहे। पण ज्या दिवशी जीवनामधली माहेरामधली आई निघून जाऊ द्या, ज्या दिवशी जीवनामधला माहेरामधला आपला बाप निघून जाऊ द्या, त्या दिवशी आई सारखं प्रेम आणि स्वतःचा बाप निघून गेला ना, आपल्या बापासारखा आधार, आपल्या बापासारखा विश्वास या जगामध्ये पुन्हा कोणीही देऊ शकत नाही। आपली आई ती आपली आईच असते आणि आपला बाप तो आपला बापच असतो। ऐका महिला मंडळ, ज्या दिवशी जीवनामधली आपली आई निघून गेली त्या दिवशी तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला किती आई आई म्हणा आणि आई म्हणून हाक मारा, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला किती आई म्हणण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या आईसारखं प्रेम शेजारची बाई करू शकत नाही। आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शिजे नारीला येईना। आई आई
म्हणाला किती गोड वाटतं बाई बाप आई, हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं. पण ज्या दिवशी जीवनामधली प्रेम करणारी आई निघून गेली ना, त्या दिवशी आपल्या आईचं प्रेम पुन्हा या जगामध्ये कधीच मिळू शकत नाही. कारण का आईचं वात्सल्य, आईची माया काहीतरी अनोखीच असते आणि म्हणून आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कधीच मिळू शकत नाही. कैलासवासी या आई या गुंजाळ परिवारामधून तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या. आईंच्या फोटोकडे बघितलं तर अतिशय करुणामय आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा आणि पवित्र अशी आईंची मूर्ती आहे. पण एका आईचं प्रेम, एका आईचं वात्सल्य या परिवारामधून हरवणं ही सोपी गोष्ट नाही. कारण का ज्या दिवशी आपल्यावरती प्रेम करणारी आई निघून जाते ना, ह्याच आईनं आपल्याकरता किती काबाड कष्ट केले महिला मंडळ. जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते हो? का आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस. जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे, किती गरिबीचे. का आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावं, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरीचा कण नाही करावं तरी काय. माझा छोटासा मुलगा आहे, माझी छोटीशी ताई आहे, खाण्याकरता मागते, पण घरामध्ये अन्नाचं कण नाही. आईनं सांदी कोपऱ्याला बघावं, कुठे अन्नधान्याचं कण नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, बापाच्याही डोळ्यामध्ये पाणी यावं. पण ऐका, या संकटामध्ये आपले आई बाप कधी हरले नाही. ऐका ना, बापाने काय करावं? चूल पेटत नव्हती. आणि जुन्या काळी एवढी गरिबी आपल्या घरामध्ये असायची का 2-2 दिवस आपल्या घरामध्ये चूल पेटत नसायची. असं कारण काय? एवढी गरिबी का घरामध्ये खाण्याकरता काहीच नसायचं. चूल पेटत नव्हती, चूल पेटत नव्हती, दिस दिवस घराला पहिली भरदानासाठी बापा गावात फिरला. हो, एवढे बापाने कष्ट करावे आणि बापाच्या खांद्याला खांदा लावून भर उन्हामध्ये हाडाचे काढ करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, त्याचं अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्याकरता द्यावं ना. एवढी त्या आईची गरिबी. हंबरुण वासराले, हंबरुण वासराले, जाटत जवा गाय, तवा मुले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरुण वासराले, माझी माय रे. हंबरुण वासराले. आईनं काय करावं? बाजरीचं पीठ घ्यावं, त्याच्यामध्ये पाणी ओतावं, ते खलवावं, त्याचं दूध करावं आणि पिण्याकरता आपल्या मुलाला द्यावं ना. एवढी त्या आईची गरिबी. प्रत्येक आई बाप आपल्या मुला मुलींकरता काबड कष्ट करत असतात आणि त्याच आईचं आज तीच आई आज या घरामधून, गुंजाळ परिवारामधून तुमच्या आमच्यामधून निघून गेली. आईने परिवाराकरता काबाड कष्ट केले, परिश्रम केले, अतिशय गोड असा आपला परिवार घडवला. पण हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही. आमच्या ह्या आईला सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरताच आजचं हे कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. पण हल्लीचा वर्तमान काळ असा आहे, आताच्या वर्तमान काळामध्ये कधी कधी अनेक लोक म्हणतात ना, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, आणि कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला? बरोबर ना? कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? किती वेळ असतं प्रवचन? असतं 1 तास. कीर्तन असतं महिला मंडळ
कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो 3 तास, ते नाही सांगावं लागत, आणि तमाशा असतो सारी रात. पण काय देणं घेणे आपल्याला, आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ खुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्य मात्र. विठाला 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 मृत आई बापाच्या नावानं श्राद्ध कर्म असेल, पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, हे विधी आपण केलीच पाहिजे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये वर्णन करतात, संकरो नरकायेव कुलज्ञानां कुलसच पतन्ति पितरहेषा लुप्त पिंडोदक क्रिया. मृत आई वडिलांच्या नावाने पिंडदान विधी असेल का जो सकाळी घरामध्ये झाला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदान या ठिकाणी चालू आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. जेवढे जास्त लोक आईंच्या नावाने या ठिकाणी जेवतील तेवढ्याच उच्च कोटीची सद्गती ह्या आईंना प्राप्त होणार आहे, आणि म्हणून हे विधी त्या ठिकाणी केले जातात. पण आताचा कलियुग आहे, आणि आताच्या कलियुगामध्ये अनेक पाखंडी लोक आहेत. ती लोक म्हणतात, महाराज खरंच त्या ठिकाणी त्यांना सद्गती मिळत असेल का, खरंच मोक्षप्राप्ती होत असेल का, आमचे पितर कुठल्या योनीमध्ये गेले, कुठल्या जन्माला गेले हे आम्हाला माहिती नाही. कारण मला सांगा, योनी किती आहेत? 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योनी आहेत. मग आमचे पिता वृक्षाच्या योनीला गेले, पशुच्या योनीला गेले का पक्षाच्या योनीला गेले? एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा. मामला वेला मानवाचा, मामला वेला मानवाचा, मानवाचा मानवा. एक एक योनी कोटी कोटी फिरा, एक एक योनी कोटी कोटी फिरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मानवाचा. आपण मेल्यानंतर कुठल्या जन्माला जाणार, कुठल्या योनीमध्ये जाणार हे आपल्याला माहित नाही, पण मानवाचा जन्म मिळण्याकरता आपलं पाप आणि पुण्य हे दोन्ही समान असावं लागतं. तेव्हा कुठे मग लागे वारा मानवाचा. आणि म्हणून इतका अनमोल असा नरदेह या ठिकाणी तुम्हाला मला भेटलाय. पण आपल्या पितरांना नक्की त्या ठिकाणी आपण कोणता देह मिळवून द्यायचा हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. कारण मृत व्यक्तींच्या नावानं पिंडदान, ज्ञानदान, भजन कीर्तन ह्या गोष्टी जर केल्या तर आपले पितर तुमच्या आमच्यावरती खुश होतात. आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते तया कुळा. हे कार्यक्रम जर केले ना तर आपले पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात की हे परमेश्वरा माझ्या कुळाचं कल्याण होऊ दे, माझ्या कुळात सुख नांदू दे, असा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळतो. पण लक्षामध्ये घ्या, जी लोक तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात ना तीच लोक तुम्हाला आम्हाला शापही देऊ शकतात.
आहा कटा त्याचे करीती पितर. आता आहा कटा म्हणजे काय महिला मंडळ? तर आहा कटा म्हणजे बोट मोडणं. काय आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आता बोट कशी मोडतात माहिती का तुम्हाला? मी काय बोलते समजताय ना? म्हणजे माझी भाषा कळते ना? हा, इकडे पुरुष मंडळ जरा अशा माना हलवत चला, म्हणजे मला बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. विठाला विठाला आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आता बोट कसे मोडतात माहिती का? कधी मोडले का कोणाच्या नावानं? मला नका मोडून दाखवू, पण एकदा की आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध कर्म केलं नाही ना, आपलेच पितर तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. आणि एकदा की आपल्या पितरांनी तुमच्या आमच्या नावाने बोट मोडले का आपला प्रपंच आपण किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण आपल्या प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही. आपण सांगतो महाराज आम्ही कुणाचंच वाईट केलं नाही हो, आम्ही चांगलं वागतोय, पण आमच्या पाठीमागे दुःख का आणि आमच्या नशिबालाच हे भोग कायचं कारण आहे. आपल्या पितरांचा तुम्हाला आम्हाला शाप भेटलेला असतो. पण अतिशय सुंदर कार्यक्रम आज गुंजाळ परिवारानं आपल्या आईच्या निमित्ताने आज या ठिकाणी केलाय. हे परमेश्वरा आमच्या आईला सद्गती प्राप्त होऊ दे, हीच आपली सर्वांची उत्कंठा आहे. विठाला विठाला कर्म देता झाले प्रयत्न करता काही न चले. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय सांगतात, या ठिकाणी आपण जन्माला आलेले आहात, पण चांगलं कर्म करायचं का वाईट कर्म करायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. ज्या दिवशी आपण चांगलं काम करणार त्या दिवशी आपल्यासोबत कसं होणार आहे? चांगलंच होणार आहे. पण ज्या दिवशी आपण वाईट कर्म कराल, एखाद्या व्यक्तीसाठी आपण खड्डा खोदला का त्या खड्ड्यामध्ये कोण पडणार आहे? आपणच पडणार ना. ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीविषयी आपण वाईट बोलाल, एखाद्या व्यक्तीविषयी आपण वाईट चिंतन कराल, त्याचं वाटोळं होऊ दे असं म्हटल्यानंतर मला सांगा वाटोळं होतं कोणाचं? आपलंच होतं ना. आपल्याकडे एक म्हण आहे, जैसी करणी वैसी भरणी. आपण जे पेरू उद्या तेच उगवणार आहे का? मला सांगा गहू पेरल्यावरती बाजरी उगवते हरिपाठामधलं ओढ प्रमाणे केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. असे अनेक जण जन्माला आले आणि अनेक जण मेले, पण दुसऱ्याचं वाईट करा. मी काय म्हटलं, गहू पेरल्यावरती बाजरी उगवते का आपल्याकडं? असा काय नियम? मग काय उगवतो? गहूच. त्याला म्हणतात कर्म. जे केलं ना तेच मात्र फेडावं लागणार, जे केलं ते मात्र भोगावं लागणार. आणि म्हणून या ठिकाणी आलात, चांगला विचार आपण केला पाहिजे. करताना चांगलं कार्य आणि करताना चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. पण आताच्या कलियुगामध्ये काही काही लोक असे असतात, माझं वाईट झालं ना तरी पण चालेल, पण त्याचं वाटोळं झालं पाहिजे ही भावना तुमची आमची असते. पण लक्षामध्ये घ्या, उदाहरण सांगते तुम्हाला. एका बाजारामध्ये एक बाई पेरू विकण्याकरता बसली होती आणि पेरू विकता विकता एका माणसाने काय केलं का न कळत त्या बाईच्या पाठीमधला पेरू उचलला आणि माणूस पुढे पळू लागला. पण तुम्हाला माहितीये भाजीपाला विकणाऱ्या बाया कशा असतात? परचंचल असतात. त्या बाईच्या त्या ठिकाणी नजरेमधून तो माणूस काही सुटला नाही. मग तिनं बघितलं की यानं माझा पेरू उचललाय, राग आला. भर बाजारामध्ये
त्या माणसाच्या पाठीमागे लागली. तो माणूस पुढे, बाई पाठीमागे, माणूस पुढे, बाई पाठीमागे. त्याला पकडलो, एवढं मारलं, नुसतं मारलंच नाही का, पायामध्ये चप्पल काढली आणि तडतड अशा गालामध्ये द्यायला सुरुवात केली. एवढं मारलं, चपलेचे 2 तुकडे पडले आणि चप्पल खाली पडली. तेव्हाच बाई शांत झाल्या. एक माणूस आला, म्हटलं, का हो बाबा, अहो भर बाजारामध्ये 5 रुपयाच्या पेरू करता तुम्ही त्या बाईचा मार खाल्ला. 5 रुपयाच्या पेरू करता भर बाजारात तुम्ही तुमची किती इज्जत घालवली. तो म्हटला, अरे थांब, त्याच्यामध्ये माझं काय गेलं, त्या बाईचीच चप्पल तुटली. म्हटला, म्हणजे अशी लोक या समाजामध्ये भरपूर आहे. माझं वाटोळं होऊ दे, काहीच हरकत नाही, पण त्याचं वाटोळच झालं पाहिजे अशी भावना तुमची आमची असते. पण ज्या दिवशी दुसऱ्याच्या वाईटावर आपण टपाल, दुसऱ्याचे निंदा नालेस ते आपण कराल, त्या दिवशी वाटोळं कोणाचं होणार आहे? आपलंच ना. माऊली गोड सांगतात, आगा कर्मी जेवरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. चांगला कर्म करा, फळ तुमच्या माझ्या देहाला मिळणार आहे, पण वाईट कर्म करा, भोगावं मात्र देहालाच लागणार आहे. मग तुम्ही सांगाल, महाराज चांगलं कर्म करायचं पण कुणाच्या संगतीमध्ये? आता मला सांगा, चांगलं कर्म करायचं असेल तर चांगल्याची संगत आपण केली पाहिजे, वाईटाची संगत करून चालणार नाही. आता एखाद्या गावामधला एखादा वारकरी मनुष्य असेल, एखादा माळकरी मनुष्य असेल आणि त्याची संगत जर आपण केली ना, तो म्हणतो, चल आता पंढरपूरची वारी जवळ आली, आपण जाऊन येऊ वारीला, चल आज एकादश आहे, गावामध्ये भजन आहे, आपण भजना करता जाऊ. परिणाम काय होतो? त्याच्या पाठीमागे आपण लागतो आणि पुण्याच्या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो. पण तेच एखाद्या दारुड्याच्या संगतीत तुम्ही जर गेला पुरुष मंडळ, तो काय म्हणतो, थोडीशी घेऊन बघ, बरोबर. हा म्हणतो, नको रे, भीती वाटते, कधी घेतली नाही. अरे थोडीशी घेऊन बघ, म्हणतो, नको, अरे एक बूस तरी घे. आणि एक बूस घेतो आणि असं करता करता एवढी गोडी लागते आणि असं करता करता एक बूचच घेतो, पण आता संध्याकाळी रोज एवढी लागते. काय लागते? पाण्याची बिसलरी बनते. म्हणजे लक्षामध्ये घ्या, वाईटाची संगत करा, आपलं कसं होणार आहे? वाईटच. तुम्हाला गोड उदाहरण सांगते, जरा लक्ष बरोबर काय का. विठाला विठाला एका जंगलामध्ये एक राजहंस होता आणि त्या राजहंसाने कावळ्यासोबत मैत्री केली होती. कोणासोबत? महिला मंडळ. राजहंसाने कावळ्यासोबत. आता मला सांगा, बाकीचे राजहंस त्याला काय भांडले होते का? पण त्या राजहंसाने काय केलं? स्वतः राजहंस पण मैत्री कोणाशी केली? कावळ्याशी केली. आणि आताच्या कलियुगामध्ये असे भरपूर राजहंस आहेत, त्यांची मैत्री कोणाशी आहे? कावळ्यासोबत आहे. पण लक्षामध्ये घ्या, जंगलामध्ये एका झाडावर गप्पा मारत बसले होते आणि त्याच झाडाखाली त्यांच्या नगराचा राजा आराम करण्याकरता बसला होता आणि थंडगार सावली असल्यामुळे राजाला त्या ठिकाणी झोप लागली. आणि हे बघितलं राजहंसाने. अरे आपल्या नगराचा राजा आहे, दयाळू राजा आहे, कृपाळू राजा आहे, राजा शांतपणे झोपलेला आहे. पण प्रकार असा घडला होता, राजा शांतपणे झोपला होता, पण त्या झाडाच्या फांदीमधून एक उन्हाची तिरीप राजाच्या चेहऱ्यावरती पडली होती. त्या राजहंसाला दया आली, अरे आमचा राजा आहे, कृपाळू राजा आहे, दयाळू राजा आहे, सगळ्या नगराची मदत करतो, मग मी पण याची मदत केली पाहिजे. म्हणून राजहंसाने काय केलं का उपकाराची जाणीव ठेवली आणि आपले दोन्ही पंख असे पसरले आणि सावली कोणाच्या तोंडावर धरली? राजाच्या. परिणाम काय झाला? राजाला अजून शांत झोप लागली आणि दोघ जण गप्पा मारत होते आणि हा सगळा प्रकार कावळा बघत होता. कोण बघत होता? कावळा. आता शेवटी कावळा असतो, त्याला चांगलं काही सहन होईना. त्यावेळेला राजहंसासोबत गप्पा मारल्या आणि कावळ्याने राजहंसाला टाटा केला, बाय बाय केला, उडायला लागला. आणि उडता उडता त्या कावळ्याने काय केलं का राजाच्या कपाळावरती गंध लावला. तुमच्या लक्षामध्ये आलं ना? म्हणजे कळलं ना तुम्हाला? ज्यांना कळलं असेल त्यांच्याकरता धन्यवाद, पण ज्यांना नसल कळेल याच्या खाली जाऊन सांगू शकत नाही. आता उडता उडता कावळ्याने काय केलं का राजाच्या कपाळावरती गंध लावला आणि कावळा उडून गेला. चटकन राजाला जाग आली, अरे हे काय आहे? वर बघतोय, कोण दिसलं? कोण दिसलं? राजहंस दिसला. एवढा राग आला त्या राजाने काय केलं, आपला बाण धनुष्यानं लावला आणि सर्र असा बाण सोडला डायरेक्ट राजहंसाच्या मानेमध्ये. राजहंस गतप्राण झाला.
जमिनीवरती पडला, मृत्युमुखी पडला, माझा दृष्टांत संपला. एवढा सुंदर राजहंस, एवढा दयाळू राजहंस, पण मैत्री कोणाशी केली हो? कावळ्याशी केली. परिणाम काय झाला? राजहंसाला मरावं लागलो. कबीरजी म्हणतात आपल्या बाबतीत तेच आहे. कलियुगामध्ये आलात ना, मैत्री करायची, चांगल्याशी करा. संगत कर रे साधुबी, बढत बढत बढ जा. संगत करलेली चोकी, हर पल धोका खाय. कबीरा हर पल धोका खाय. कबीरजी गोड सांगतात, संगत करायची ना, चांगल्या माणसाची करा, पण ज्या दिवशी संगत करलेली चोकी आणि हरपला धोका खाय, वाईटाची संगत करा. मात्र चालताना प्रत्येक पावलाला ठेस लागल्याशिवाय राहणार नाही, पण चांगली संगत धरा. संत महात्मे सांगतात, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही. पाठी लागला श्रीकाळ, दात खात करत जा. पाठी लागला श्रीकाळ, दात खात करत जा. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, होय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा जागा पाठी, उठा जागा पाठी, होय आले मोठे. उठा जागा पाठी. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. पाठी लागला जे काळ, दात खात करत जा. पाठी लागला जे काळ, दात खात करत जा. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. आधी लागला ते काळ, दात खात करत जा. आधी लागला ते काळ, दात खात करत जा. संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. पंढरी वाचो न तुझा ठाव नाही कोठे. आणि म्हणून या ठिकाणी आलात, चांगली संगत धरा, म्हणजे कर्म आपण निश्चितच चांगलं करू. आणि चांगलं कर्म केलं फळ मात्र देहाला मिळणार आहे. पण तुकोबरे म्हणतात कसंही कर्म करा, वाईट कर्म करा, पण त्या वाईट कर्माचं फळ, वाईट कर्माचं व्याज सगळं फळ तुम्हाला भोगावं लागेल. याचं कारण काय? कर्म आजपर्यंत कोणाला चुकलं नाही, आणि कर्म जर भोगावं लागलं तर काही करण्याचा प्रयत्न करा. कर्म कधीच चुकत नाही. अभंगाचे पहिले चरण.
प्रयत्न करता काही न चले, कर्म असं आहे. चांगलं कर्म करा, फळ देहाला मिळणार, पण वाईट कर्म करा, तुम्हाला मलाच भोगावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये देवाचं नामचिंतन सोडाच, पण अनेक लोक म्हणतात महाराज या विश्वात देवच नाही. काय म्हणतात महिला मंडळ? या विश्वात देवच नाही. आता मला सांगा, या विश्वामध्ये देव आहे का नाही? बरं आहे का नाही? बडबड नका करू. जिच्या सोबत आपण बडबड करणार आहे ती आपल्या सोबत येणार आहे का? मग येवर गेल्यावरती येऊन सांगेल कीर्तन चालू होतं तू काय करत होती, मग तेव्हा उत्तर द्यायला आपल्यालाच भाग पडेल. म्हणून जरा शांत बसा. या विश्वात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा, पण म्हणा काहीतरी. देव आहे का? आहे. कोणी कोणी बघितला? हातवर करा बरं. कोणीच नाही बघितला? मग नाही का देव? नाही का देव? आहे ना देव. दुसरा माझा प्रश्न, कोरोना आहे का? कोरोना कस काय नाही म्हणता? एवढे लोक मेले कसे काय? कोरोना आहे. कोणी कोणी बघितला? आपण काय म्हणायचो 2021 मध्ये कोरोना आला का म्हणायचो आपण? कोरोना आला. मग कोणी कुठे पळताना बघितलंय का? कोणी कुठे जाताना बघितलंय का? अजिबात नाही. मग नाही का कोरोना? आहे ना कोरोना. मला सांगायचे का आहे ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, तर याच्यामधून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पण काही काही लोक म्हणतात महाराज देवच नाही, देवच नाही. पण लक्षामध्ये घ्या, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुण्यांची गर्दीच गर्दी झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? कारण तो म्हणतो ममेव वशो जीव लोके जीवभूता सनातना किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. सगळ्यांच्या हृदयामध्ये मी स्वतः मात्र आहे. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तुम्ही मला माना किंवा न माना, पण तुम्ही सर्व माझी लेकरे आहात. आणि म्हणून त्या देवाला मानणं किंवा न मानणं हे आपल्या हातामध्ये अजिबात नाही. कारण का? या विश्वाचा पालक मालक तो भगवान परमात्मा. आणि म्हणून त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आताच्या काळामध्ये अनेक लोक देवाचं नामचिंतन सोडतात आणि बाकीच्याच लोकांच्या नावावरती विश्वास ठेवतात. आणि परिणाम काय होतो? त्या लोकांना दुःख भोगावं लागतं. एक सुंदर गोडाचं उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका जोडप्याचं असं नवीन लग्न झालं होतं आणि त्यांनी असं ठरवलं की या जगामध्ये जेवढे काही नवरा बायकोचे नाव आहेत त्याच्यापेक्षा वेगळं नाव आपल्या दोघांचं ठेवायचं. आलं लक्षात महिला मंडळ? म्हटलं ठीक आहे. मग ते 4-5 दिवस गेले. म्हटली एक काम करा, सादतपूर मध्ये कोणाचंच नाव नाही बघा असं नाव ठेवायचं म्हटली. म्हटलं ठीक आहे. म्हटलं एक काम कर, मग माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. नाव काय ठेवलं? तोंडाला पाणी येऊ द्यायचं नाही. याचं नाव ठेवलं लाडू आणि तिचं नाव काय ठेवलं? जिलेबी. आता नेटकेच लग्न झालं होतं. मुलं बाळ काही नव्हते. हा शेतकरी होता. 2 बैल होते. मग एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आता यांचे 4 नाव कोणते कोणते लक्षामध्ये घ्या, तरच पुढचं कळेल. कोणते 4 नाव? लाडू, जिलेबी, पाहुणा आणि चाबूक. हे 4 नाव या दोघांनी व्यतिरिक्त बाकी कुणालाच माहिती नव्हते. पण प्रकार असा घडला, हा लाडू शेतकरी असल्यामुळे काहीतरी कामानिमित्त शेतामध्ये गेला होता आणि ती जी काही जिलेबीबाई होती ती घरीच होती. आता पाहुणा त्यांच्या घरी आल्यानंतर त्या पाहुण्यानी त्या जिलेबीशी एकटाच गप्पा मारल्या, पण त्या पाहुण्याला कळलं नाही का ह्या बाईचं नाव जिलेबी म्हणून. ती जिलेबी सांगते म्हणे का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का शेतामध्ये लाडू तिकडे जायचं. आता याला काय माहिती नवऱ्याच नाव लाडू आहे, याला वाटलं खायचाच लाडू. आता हे पाहुणं लाडूच्या आशेनं कुठं गेलं? शेतामध्ये गेलं. लाडू सोबत एकटाच गप्पा मारल्या, इकडचं तिकडचं बोलणं झालं. आता याची बायको होती जिलेबी, ती घरून काय लवकर येईना,
मग हा म्हणतो लाडू म्हणतो म्हणे का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का घरी जिलेबी तिकडं जायचं? आता ह्याला काय माहिती बायकोच नाव जिलेबी, याला वाटलं खायची जिलेबी. यानं विचार केला लाडू सोबत जिलेबी असली म्हणजे दुधामध्ये साखर, म्हटलं आनंदी आनंद चला खाण्याकरता घरी म्हटलं. पण ऐका योगायोग असा झाला, या लाडूने काय केलं, आपले जे काय 2 बैल होते, कोणते कोणते झोपले का, कोणते कोणते, पाहुणा आणि चाबूक, 2 बैल शेतामध्ये बांधून ठेवले आणि हे दोघं जेवण करण्याकरता घरी आले. ते जिलेबी बाईंना यांना वाढलं आणि ताटामधलं पाणी फेकण्याकरता घराबाहेर आली. प्रकार असा घडला का शेतामध्ये जो काही पाहुणा नावाचा बैल बांधून ठेवला होता ना, तो सुटला, घरी आला आणि जिलेबीने बघितला. ती मोठ्यानं ओरडली, म्हटली हो आपला पाहुणा घरी आला. म्हटलं काय झालं? म्हटली काय नाही झालं, आपला पाहुणा घरी आला. तो म्हटला तू एक काम कर, पाहुण्याला इथं दाव्याने बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूक घेऊन आलो. आता याला वाटलं ही बाई मला दाव्याने बांधणार, हा चापकाने मारणार, इथे राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आपलं धोतर धरलं, म्हटलं बाई जरा 2 मिनिटांमध्ये बाहेर जाऊन आलो, जसा गेला तसा अजून काय जेवायला आला. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी कशामुळे झालं? या नावावर विश्वास ठेवल्यामुळे. पण तू कोबरे म्हणतात माझा हा विश्वास तुझी या नामाचा आणि म्हणून यावाचा घोष करू देवा. तुझं नामघोष, तुझं नामचिंतन आपण करणार आहोत, कारण आम्हाला माहिती या जगामध्ये तुझं नाव हे फार श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण का कर्मापासून बचाव करायचा असेल तर एकच उपाय देवाचं नामचिंतन. कारण कर्म देवालाही चुकलं नाही. रामकृष्णही आले गेले, एवढे मोठे होते भगवान प्रभू रामचंद्र, पण त्यांना सुद्धा 14 वर्षाचा प्रदीर्घ वनवास भोगावा लागला. पण ऐका देवालाही कर्म चुकलं नाही, देवाच्या बायकोलाही कर्म चुकलं नाही आणि देवाच्या बापालाही कर्म चुकलं नाही. मग तुम्हाला आम्हाला चुकणार नाही, कारण आपण का देवाचे सोयरे पाहुणे थोडेच आहोत. आपल्याला कसं कर्म चुकेल? ऐका देवाच्या बापालाही कर्म चुकलं नाही. तुम्हाला रामायणामधला पुरावा सांगते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रभू रामचंद्रांचे वडील होते दशरथ राजा. एक दिवस जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेले होते. दुपारचे 12 वाजलेले आहेत. ऊन डोक्यावरती आलेला आहे, पण शिकार काय भेटली नाही, म्हणून पुढे चालत गेले. सुंदर असे एक पाण्याचं सरोवर त्यांना दिसलं आणि आनंद वाटला की अरे या सरोवरावरती एखादा प्राणी या ठिकाणी पाणी पिण्याकरता येईल आणि प्राणी या ठिकाणी आला की त्याला बाण मारायचा, म्हणजे मला शिकार भेटेल. या हेतूने दशरथ राजा त्या काठावर एक झाड होतं आणि त्या झाडावर जाऊन बसले. पण ऐका ना बाईबाप, नेमकं योगायोग झाला असा का त्या जंगलामधून श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशीला चाललेले होते. दुपारचे 12 वाजलेत, कडक असं ऊन लागतंय. श्रावणाचे आईबाप दोघे आंधळे होते. म्हटले बाळा अरे काही कर बाळा, आमचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत बाळा, काही कर, पण आम्हाला पिण्याकरता कुठून तरी जरा पाणी घेऊन ये. म्हणून श्रावणाने काय केलं, आपल्या आई बापाचे कावड सावलीला ठेवली. सांगितलं आई बाबा तुम्ही इथंच थांबून राहावं, तुमच्या करता मी पाणी घेऊन येतो. छोटासा श्रावण बाळ आहे. मनामध्ये विचार केला की अरे माझे मायबाप दोघे आंधळे आहेत, त्यांना तहान लागली, पाणी आणण्याकरता मी जावं. पाण्याचं कमंडलू हातामध्ये घेतलेलं आहे आणि पाणी शोधण्याकरता निघाला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला, दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला, दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू रे बा आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला.
दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. श्रावण बाळाने पाण्याचं कमंडलू हातामध्ये घेतलेलं आहे. एक कोस पुढे गेला पण पाणी कुठे सापडेना. मनामध्ये विचार आला, वाईट वाटतंय. अरे दोघे आंधळे आहेत माझे आई बाबा, तहान लागली, पाणी भेटत नाही कुठे. थोडासा पुढे गेला आणि सुंदर एक सरोवर त्याला दिसलं. आनंद वाटला. परत त्या ठिकाणी सरोवराच्या काठावर उभा राहिला आणि श्रावणाने काय केलं, आपल्या कमंडलूला एक दोरी होती, ती दोरी अशी लांबून पाण्यामध्ये फेकली. परिणाम काय झाला, कमंडलू पाण्यामध्ये बुडाला. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या घरी पाहुणे आले का पाहुण्याला प्रथमतः आपण काय देतो, पाणी. पण कसं देतात, काय काय महिला काय करतात माहिती का, त्या ग्लासामध्ये असं बोट बुडवतात आणि मग पाणी पाहुण्याला देतात. आता ज्या वेळेला आपलं नख पाण्यामध्ये बुडलं जातं तेव्हा त्या पाण्याचं विष बनतं. मग मला सांगा, घरी आलेल्या पाहुण्याला आपण काय पाजतो, विष नका पाजू, पाणीच पाजा. पाणी पाजलं पाहिजे ना, पण नख पाण्यामध्ये पडलं का त्याचं विष तयार होतं आणि त्या पाहुण्याला विष पाजल्याचं पाप तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं. पण पाण्यामध्ये बोट न बुडवता असा ग्लास धरायचा मग त्या पाहुण्याला द्यायचा. म्हणून श्रावणाने काय केलं, कमंडलूला दोरी होती आणि दोरी धरली आणि लांबून कमंडलू पाण्यामध्ये फेकला. पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला आणि तो आवाज दशरथ राजाने ऐकला. अरे 100% आता 2 वाजले, शिकार भेटत नाही. नक्कीच त्या सरोवरावरती बुडबुड आवाज आला ना, नक्कीच त्या ठिकाणी कोणतरी प्राणीच पाणी पिण्याकरता आला की काय. म्हणून दशरथ राजाने पुढचा मागचा विचार न करता आपल्या भात्यामधला बाण काढला. तो बाण सोडला पण तो बाण कुठे लागला, शर आला तो धागोनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. आई गे आत फोडूनी हात, तो पडला जाऊन झोप. ए राजा श्रवणी करुणा वाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्र बघुनी शोकाकुल झाला मनी. आसवे आणुनी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कालन बाळा, शर आला तो धागोनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. प्रकार एवढा वाईट घडला, एवढा वाईट घडला. दशरथ राजाने पुढचा मागचा विचार न करता आपल्या भात्यामधला बाण काढला. तो बाण मारला पण तो बाण त्या श्रावणाच्या छातीमध्ये लागला. तो विव्हळला, मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. आणि हा आवाज दशरथ राजाने ऐकला. अरे मी बाण मारलाय खरा, बाण लागलाय कोणाला आणि आवाज आलाय माणसाचा, नक्की लागलाय बाण कोणाला. म्हणून झाडावरून खाली उतरला, थोडासा पुढे गेला. एक तरुण मुलगा, गोंडस मुलगा मूर्छेहून पडला होता आणि बाण त्याच्या काळजामध्ये रुतलेला होता. अरे बाळा, तू कोण आहेस, तू कुठून आलास. फार वाईट वाटलं. दशरथ राजाने आपली मांडी घातली, त्याला मांडीवर घेतलं. अरे बाळा, अरे कोण आहेस, तू कुठून आलास. अहो मी श्रावण बाळ आहे, माझे माता पिता दोघे आंधळे आहेत, त्यांना फार तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता आलो होतो. अहो पण तुम्ही कोण आहात, तुम्ही मला हा बाण मारलात. अरे मी दशरथ राजा आहे, मी या नगराचा राजा आहे, प्रभू रामचंद्राचा मी बाप आहे. अहो दशरथ राजा, तुम्ही मला हा बाण मारलात. हा बाण माझ्या काळजामध्ये घुसलेला आहे, हा बाण माझ्या काळजामध्ये रुतलेला आहे दशरथ राजा. आणि माझ्या आई बापाचा मी एकुलता एक मुलगा आहे. मी एकुलता पुत्र कसा हा घाला, मजवरी अवचित आला. मम म्हातारे माय बाप तारे, तरु खाली असतील बसले. कावड त्याची घेऊन मी काशीला, चाललो तीर
आले श्रावण बाळाच्या डोळ्यामधून अश्रू आले. ताऊ दशरथ राजा, माझ्या बापाचा आई बापाचा एकुलता एक मुलगा मी आहे. तुम्ही मला हा बाण मारलात, पण हा बाण माझ्या काळजात रुतलेला आहे. दशरथ राजा, मी आता फार काळ जगू शकत नाही हो. मी आता मरणार आहे, पण मरते समयी माझी इच्छा पूर्ण करा ना. माझ्या आंधळ्या आई बापाला, तहानलेल्या आई बापाला एवढं पाणी तुम्ही नेऊन द्या. एवढं बोलला आणि लगेच आपले प्राण सोडले. दशरथाला वाईट वाटलंय, काय करावं. अजाणतेपणे हत्या झाली. पण म्हणतात ना की मरते समयी एखाद्या माणसाने आपल्या जवळ एखादी इच्छा जर केली ना, त्याच्या पश्चात ती इच्छा आपण पूर्ण करायची असते. म्हणून काय केलेलं आहे, पाण्याचा कमंडलू हातामध्ये घेतला आणि जड पावलाने आई बापाच्या दिशेनं जाऊ लागला. आई बाप दोघे आंधळे होते, पण आई मात्र कान लावून बसली होती. अरे, माझा एकुलता एक बाळ आहे, पाणी अन्याय करता गेलाय, पण अजून कसा आला नसेल. आणि ज्या वेळेला या राजाच्या पावलांचा आवाज आईनं ऐकला ना, आई म्हणते, का रे श्रावणा, का रे बाळा, तुला येण्याकरता उशीर झाला कसा काय बाळा, बोल ना काहीतरी. पण राजाला माहिती होतं, मी जर बोललो ना माझा आवाज दोघे ओळखतील. आमचा बाळ कुठे असं विचारल्यावर मी उत्तर काय द्यावं. तुमचा बाळ मीच मारलाय, तुमचा बाळ माझ्या बाणानं मेलाय, मी उत्तर काय द्यावं. काही न बोलता दशरथ राजा पुढे गेलाय आणि पाण्याचा कमंडलू आईच्या हातात ठेवलेला आहे. आई म्हटली, बाळा श्रावणा, अरे बोल ना काहीतरी, तू बोलत का नाहीस. आईला शंका आली. आज्ञा पाळणारा माझं बाळ आहे, रोज माझी आज्ञा पाळतो आणि मी बोल म्हणते, माझं बाळ का बोलत नाही. 100% काहीतरी गडबड आहे, काहीतरी आगटीत घडलं. आईला जाणवलं. आई म्हटली, श्रावणा, अरे बोल ना बाळा, तुला राग आलाय का आमचा. अरे रागव आमच्यावरती, बोल आम्हाला, पण तू काहीतरी बोल. आणि बघ बाळा, तू बोलणार नसेल ना, हे पाणीही आम्हाला नको आणि आम्हीही मरतो. मग कुठलाच पर्याय शिल्लक नाही. दशरथ राजाने काय केलेलं आहे, पाण्याचं कमंडलू पुन्हा आपल्या हातामध्ये घेतला, दोन्ही गुडघे टेकवले आणि आई बापाच्या समोर बसला. म्हटलं, आई बाबा, मला माफ करा, मी तुमचा श्रावण बाळ नाही हो, मी दशरथ राजा. अरे आमचा बाळ कुठे गेला, एकुलता एक बाळ आहे आमचा, पाणी अन्याय करता गेलाय, अजून कसा आला नाही रे. आम्ही वाट बघतोय त्याची, सांग त्याला, तुझे आईबाप तुझी वाट बघतात. डोळ्यामध्ये पाणी आलं, उदय थरथर कापतय, सांगावं कसं, बोलावं कसं समजे ना, कळे ना आता काय केलं पाहिजे. हृदयावर दगड ठेवला आणि बोलू लागला, आई बाबा, मला माफ करा, तुमचा एकुलता एक श्रावण बाळ माझ्या बाणानं अजाणतेपणे मारला गेलाय. पण तुम्हाला सांगते, ज्या वेळेला आई बापाने ऐकलं ना, एकुलता एक मुलगा मारला गेला, दोघांनी हंबरडा फोडला, टाहो फोडला, आक्रोश केला. अरे दशरथ राजा, आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास, आम्ही आता कसं जगायचं रे, कुणाच्या जीवावर जीवन जगायचं. राजा, आम्ही आता जगणार नाही, आम्ही आता मरणार आहोत. पण मरते समयी तुला एक शाप देतो का, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आम्ही तडफडून मरणार आहोत ना, त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र वियोगाने तडफडून मरशील. आणि तेच कर्म पुढे कामाला आलं. चौघे पुत्र दशरथा, Oh,
चौघे पुत्र दशरथा मृत्यू समही एक नवता एक नाही, चार चार मुलं होती. कोणते कोणते? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण ज्या वेळेला आपल्या बापाचा अंत झाला ना, बापाच्या तोंडामध्ये पाणी पाजण्या करता चार मुलांपैकी एक मुलगा जागेवर नव्हता. कारण काय? श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप. ज्या वेळेला दशरथ राजाचा अंत झाला ना, त्यावेळेला राम आणि लक्ष्मण दोघ जण वनवासामध्ये गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघ जण मामाच्या घरी गेले होते. बापाच्या तोंडामध्ये पाणी पाजण्याकरता चारांपैकी एक जागेवरती नव्हतं. याचं कारण काय? त्याच्या आई वडिलांचा शाप. आणि म्हणून जीवन जगत असताना कुणी वाईट बोलेल, कुणाचा शाप लागेल, कुणाचा तळतळाट लागेल, असं वर्तन तुमचं आमचं नसावं. तुम्ही सांगाल महाराज खरंच शाप लागतो का? पण खरं जर पाप केलं असेल ना, खरंच तळतळाट लागतो आणि खरंच शाप लागतो. पण एखादी व्यक्ती विनाकारण आपल्या शिव्या देत असेल आणि एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर अशा व्यक्तीनं आपल्याला काहीच होत नाही. ते मन आहे ना, कावळ्याच्या शापानं गायगुरं मरत नसतात, म्हणून घाबरायचं कारण नाही. पण कुणाचं वाईट करणार नाही, हा माझा धर्म आहे आणि तो धर्म आपण पाळला पाहिजे. रामदास स्वामी गोड सांगतात, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. अति कोपता, अति राग जर आला ना, ज्या माणसामध्ये राग निर्माण होतो त्यालाच तो जाळून टाकतो. अति नम्रता पात्र होते भयाला, माणसाने अति पण नम्र असू नये. एखाद्या व्यक्ती सारखा आपल्याला बोलतोय, एखाद्या व्यक्ती सारखा आपल्याला बोलतोय आणि आपण त्याला काहीच बोलत नाही, मग त्याला काय वाटतं? हे असंच जाऊ दे, कुणालाच काही बोलत नाही. म्हणून अति नम्र असता कामा नये. पण कसं वागायचंय? प्रमाणामध्ये सर्व काही असावे, प्रमाणामध्ये, मर्यादेमध्ये आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. कारण कर्म कुणाला चुकत नाही. पुढे सांगितले, कृष्णा सारिके वैभव बंदी शाळेत वसुदेव. एवढा मोठा जगाचा बाप भगवान कृष्ण, ज्याच्या घरी 9 लाख गाई, एवढा श्रीमंत तो, जगाला सुख वाटणारा, जगाला दान देणारा असा तो भगवान श्रीकृष्ण. पण अशा भगवान श्रीकृष्णाच्या आई बापाला 13 वर्ष कुठे राहावं लागलं? तुरुंगामध्ये. आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णाला जन्म कुठे घ्यावा लागला? कृष्णा सारिके वैभव बंदी शाळेत वसुदेव. देवालाही कर्म चुकलं नाही, देवाच्या बापालाही कर्म चुकलं नाही आणि देवाच्या बायकोलाही कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला प्रत्येकाला जावं लागलं. दशरथ वियोगानं मेला, रामाच्या वियोगानं दशरथ मेला. पुढे काय झालं? सीता मातेला
प्रभू रामचंद्रापासून 14 वर्ष बाजूला राहावं लागल्याचं कारण काय? त्यांचं काहीतरी कर्म असेल म्हणून चांगलं कर्म करा, फळ मात्र देहाला भोगावं लागणार आहे. तो कोबऱ्या म्हणता शेवटच्या क्षणी ब्रह्मदेव जरी भेटला ना तरी तो आपलं कर्म चुकू शकत नाही. माऊली गोड सांगतात, लल्लाटीचे लिहिले ते कदान जाय पुसिले, तैसे काळे गोरी पण पुसून जाय. महिला मंडळ, एखादी काळी स्त्री असेल आणि त्या काळ्या स्त्रीनं किती गोरा व्हायचा प्रयत्न करू द्या, फेर लावली लावू द्या, पावडर लावू द्या, पण काळी कधी गोरी होईल का? काही लावलं तरी, अजून बाकीचं काय असेल ते लावू द्या, पण काळा मनुष्य गोरा होईल का? मी सांगत नाही, माऊली म्हणतात. आणि एखाद्या गोऱ्या माणसाने ठरवलं मला काळं व्हायचंय, त्याने राखत तोंड बुडू द्या आणि सगळ्या तोंडाला कोळसा फासू द्या, पण तो गोरा काळा होईल का? तैसे काळे गोरे पण पुसून जाय. ब्रह्मदेव आपल्या ललाटावरती आपलं प्रारब्ध लिहितो, आपलं नशीब लिहितो, पण ते बदलण्याची ताकद ब्रह्मदेवामध्ये सुद्धा नाही. कारण तो का म्हणे कर्मरेखा आणि कदा न चुके ब्रह्मादिका. जे ब्रह्मदेवालाही चुकलं नाही, जे रामकृष्णालाही चुकलं नाही, जे सीताई साहेबांना चुकलं नाही, ते तुम्हाला आम्हाला चुकणार नाही. आणि म्हणून एकच करा, मुखर नाम चिंतन आणि हातानं टाळी. विठोबा कुमारा यथामती आता अवकाश. माझ्या अभंगाचा धावता भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या ठिकाणी फक्त 5 मिनिटं घेते, थोडस आई या विषयावरती बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. खरं तर जीवनामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामधली आपली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. महिला मंडळ, आणि ज्या दिवशी जीवनामधली आपली आई निघून गेली ना त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि आई म्हणून कुणाला हाक मारावी प्रश्न पडतो. आई कुणा म्हणून मी आई हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोक कारी. आई कुणा म्हणून मी आई घरी नदारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अगदी काही करा, पण ज्या दिवशी जीवनामधली आपली आई निघून गेली त्या दिवशी जीवनामध्ये आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आज या आई गुंजाळ परिवारामधून गेल्या. आईच्या पश्चात त्यांचे मुलं आहेत, पण या आईनं मुलावरती जे प्रेम केलं असं प्रेम या जगामध्ये पुन्हा कुणीच करू शकत नाही. आईच्या पश्चात आईच्या मुली आहे. बघा महिला मंडळ, प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मुलगी असेल. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगेल मी आईचं आणि मुलीचं नातं कसं असतं. बघा, ज्या घरामध्ये मुलगी आहे आणि ज्या घरामध्ये आई आहे त्या घरामध्ये भांड्याला भांडे लागणारच, भांडणे होणारच. पण ते भांडण कसं असतं? मायलेकीचं भांडण दया दुधाची उकळी.
लेक धरते अबोला आई मनाची मोकळी. घरामध्ये मुलीचं आणि आईचं भांडण होतं. मुलगी रागवते, अरे माझी आई आहे तरी पण मला आई तू बोलतेस, असं वागू नकोस, तसं वागू नकोस, असं राहू नकोस आई, तू सारखी मला बोलतेस. मुलीला राग येतो, पण आईला माहितीये माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, हीच माझी मुलगी उद्या परघरी निघून जाणार, सासरी निघून जाणार. आणि आईला भीती वाटते का ज्या वेळेला माझी मुलगी सासरी जाईल ना त्यावेळेला माझ्या मुलीला बाकीच्या समाजाने सासरच्या लोकांनी नाव ठेवू नयेत ना, अशी अपेक्षा त्या आईची असते. आणि म्हणून तर ती आई मुलीवरती संस्कार करते. आई शिकविते तुला राग येतो लेकी, परायाला नसाशी बोलू नये समाजामध्ये आपण जीवन कसं जगावं, आपण कोणाशी कसं वागावं, कोणाशी कसं बोलावं, नवे नवे आपण कपडे घालावे कसे, या लहान सहान गोष्टी शिकवणारी आपल्या जीवनामध्ये कोण असते? महिला मंडळ, आपली आईच असते. पण ऐका ना, दिवसा मागून दिवस जातात, महिन्या मागून महिने जातात, वर्षा मागून वर्षे सरतात आणि छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाची होते. आणि आईला भीती वाटते का रे माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझा काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे ना, मला काहीच फरक पडत नाही, पण हीच माझी मुलगी उद्या सासरी निघून जाणार. आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण का? आईला माहितीये आज माझ्या घरामध्ये मला कुणीही बोलू दे आणि माझ्याशी कुणीही भांडू दे, पण माझ्या आईला कुणी बोलायचं नाही अशी ठणकावून सांगणारी घरामध्ये कोण असते हो? आपली लेकच असते ना, आपली मुलगीच असते ना. पण हीच मुलगी ज्या दिवशी सासरी जाते ना त्या लग्नामध्ये दोन व्यक्ती हमखास रडल्याशिवाय राहत नाही. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. किती कठोर बाप असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण तो बाप आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपल्या मुलीच्या प्रेमाकरता रडल्याशिवाय राहत नाही. असं म्हणतात का बाप कधी रडत नाही, असं म्हणतात का बाप कधी रडत नाही. पण सांगेल तुम्हाला, बाप कधीच रडत नाही ना, असं कधी घडत नाही. प्रत्येक बाप आपली मुलगी सासरी जाताना मुलीच्या लग्नामध्ये बापाच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही. कारण का बापाला माहितीये माझी ताई माझ्या घरामध्ये होती ना, माझा सकाळचा नाश्ता वेळेवरती यायचा, माझं जेवण वेळेवरती यायचं, मला बीपीचा त्रास आहे, माझ्या गोळ्या वेळेवरती यायच्या. पण माझी ताई आता कायमची परक्याच्या घरी निघून चालली, परघरी निघून चालली. आणि त्या लग्नामध्ये मंगलाष्टक ब्राह्मण देवता म्हणत असतात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते हो? तुळशीला पाणी घालते. कारण का असं म्हणतात का तिनं मुलीचं लग्न बघायचं नसतं, आई तुळशीला पाणी घालते. आईच्या मनामध्ये काहूर माजतो, डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे उसची पदरान, टाका अक्षता प्रेमान शुभ मंगल सावधान. त्या मुलीच्या लग्नामध्ये आई रडल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळची वेळ होते, मुलगी सासरी जाण्याकरता निघते, आई रडते. याच्यामध्ये काय नवल? पण त्या मुलीच्या गळ्यामध्ये गळा घालून रडणारा मात्र माझा बापच असतो. बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणांची, जन्मभराचे ऋण तो लेका जाताना सासरी. बापाला सांगावं लागतं का तुमची मुलगी सासरी चालली, आता तुम्ही आता रडा, असं नाही सांगावं लागत. बापाचं मुलीवर आणि आईचं मुलीवरती फार प्रेम असतं. पण ऐका आई बाप, ज्या दिवशी हीच आई बाप आपल्या घरामधून निघून जातात ना त्या दिवशी आपल्या माय बापासारखं प्रेम, आपल्या बापासारखा आधार आणि आपल्या आईसारखं प्रेम जगामध्ये पुन्हा मिळत नाही. कैलासवासी गुंजाळ या परिवारामधून निघून गेल्या, पण आईनं जे प्रेम केलं प्रेम या जगामध्ये पुन्हा कधीच मिळू शकत नाही. आणि ज्याची आई आज विश्वामध्ये नाही त्यांना लक्षामध्ये घ्या, आपल्या आईसारखं प्रेम आणि आपल्या आईसारखा दुसरा चेहरा, दुसरी मूर्ती पुन्हा या जगामध्ये होणे नाही.
आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही. शाळेतून कधी घरी येताना उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरे मला तू गाये, गल्लोगल्ली पाहत फिरे मला तू गाय, गल्लोगल्ली पाहत फिरे मला तू गाय. तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई उपकार फिरणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिरणार नाही, उपकार फिरणार नाही. उपकार फिरणार नाही. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, या लेकराला आई 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 म्हणून कुणाला, आई 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 म्हणून कुणाला. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, या लेकराला आई 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 म्हणून कुणाला, आई 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 म्हणून कुणाला. आई अमृतासाठी कष्ट केले तार, सोडून या गेली आई तारा परिवार, सोडून या गेली आई तारा परिवार. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई तारा परिवार, आई 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 आम्ही कुणाला, आई 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 म्हणून कुणाला, म्हणून कुणाला. हे परमेश्वरा, आमच्या ह्या आईला सद्गती प्राप्त होऊ दे, चांगल्या ठिकाणी जागा मिळू दे अशी पांडुरंगा चरणी परमेश्वरा चरणी आपण प्रार्थना करूयात. आज या ठिकाणी खर तर आजचा अतिशय पावन असा दिवस आहे, पावन अतिशय पर्व आहे. कारण आज सकाळी जेव्हा सूर्योदय त्या ठिकाणी निघाला, त्यावेळेला सूर्योदय निघाला आणि जन्म कुणाचा झाला? हनुमंतरायाचा. अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. भव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी माया, बालपणी गेलास तू सूर्याला धराया, बालपणी गेलास तू सूर्याला धराया, बालपणी गेलास तू सूर्याला धराया. हादरली धरती रथराले आसमान, हादरली धरती रथराले आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, 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 बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान.
152 पर्व की अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी 12 वर्ष माझ्या अंजनी मातेनं भगवान शिवाची प्रार्थना केली आणि प्रभू हनुमंतराय हे रूप कोणाचं आहे? शंकर सुवन केसरी नंदन, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, तेज प्रताप महाजगवंदन, शंकर सुवन केसरी नंदन, शंकर सुवन केसरी नंदन. 12 वर्ष माझ्या अंजनी मातेनं भगवान प्रभुराम भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि त्याचं फळ म्हणजे साक्षात हनुमंतराया जन्माला आले, मारुतीराया जन्माला आले. पण ऐका, ज्या वेळेला जन्म झाला ना तेव्हा त्या ठिकाणी सूर्योदय निघाला होता आणि सूर्याचा लाल लाल असा गोळा त्या ठिकाणी दिसला. छोटेसे हनुमंतराय पण कुठे उड्डाण घेतलं? सूर्याकडे. आई, अगं सूर्याला मला धरायचंय. आता मला सांगा, आपलं जन्माला आलेलं मूल कधी बोलतं का? कधी बोलतं का? पण तो जगाचा बाप होता. प्रभू रामचंद्राची भक्ती करणारा तो एक भक्त होता, संत होता. आई, अगं सूर्याला मला पकडायचंय आणि जन्म झाल्या उड्डाण केलं. सूर्याला त्या ठिकाणी पकडण्याकरता गेले पण इंद्रदेव घाबरले. सूर्य जर पकडला तर पृथ्वीवरती काय होणार? सगळा अंधार होणार, सगळे प्राणी मात्र घाबरणार आणि सगळ्या सृष्टीचा नाश होणार. म्हणून इंद्रदेवाने काय केलं? आपली गदा अशी त्या ठिकाणी हनुमंतरायाला फेकून मारली. फेकून मारल्यामुळे ती गदा हनुमंतरायाच्या हनुवटीवर लागली आणि हनुमंतरायाची हनुवटी काय झाली? सुजली. आजही बघा हनुमंतरायाचं तोंड कसं आहे? मोठं आहे. आणि वानर सेनेमध्ये का जन्माला आले याचं कारण असं आहे तर त्यांची आई होती अंजनी आणि पिता होते केशरी. पण ती अंजनी जी होती ना, मागच्या जन्मामध्ये इंद्रदेवाच्या दरबारात ती अप्सरा होती. नाचता नाचता तिचा ताल चुकला आणि म्हणून इंद्रदेवाने सांगितलं का महिनाभर माझ्या आश्रमात तू यायचं नाही. जंगलामध्ये राहू लागली, वनवासामध्ये राहू लागली. अनेक ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. पण म्हणतात ना, कविनाश काले विपरीत बुद्धी. एखादा माणूस वाईट करायला लागला की समजून जायचं त्याचा विनाशकाळ आता जवळ आलाय, त्याचा शेवटचा काळ जवळ आलाय. तिनं काय केलं तर त्या साधू महात्म्याच्या अंगावर असे फळं फेकून मारायची. परिणाम काय झाला? साधू महात्म्याची तपश्चर्या भंग पावली आणि साधूने तिला शाप दिला, जा मृत्यूलोकामध्ये जाशील आणि तू वानरी होशील. रडू लागली, मी एवढी सुंदर आहे, मी अप्सरा आहे. उशाप मागे गया. साधू महात्म्याला दया आली. म्हटले एक काम कर, तू वानरी होशील, त्या ठिकाणी तू जाशील, तुला नवरा पण वानरच मिळेल आणि तुमच्या पोटी महाशाली असे हनुमंतराय जन्माला येतील असा उशाप दिला. तीच अप्सरा या ठिकाणी आली, अंजनी झाली. जंगलामध्ये केसरी वानर तिला भेटला. दोघांचं लग्न झालं आणि त्या ठिकाणी हातामध्ये त्या ठिकाणी प्रसाद भेटला आणि त्या प्रसादापासून कोण जन्माला आले? साक्षात माझे हनुमंतराय जन्माला आले. बोला हनुमंत महाराज की जय. आणि असे प्रभू रामचंद्राचे कट्टर भक्त, भक्ती कशी करावी त्या हनुमंताला विचारावं. आणि अशा पर्वावर आईंचा आज त्या ठिकाणी श्राद्ध आहे. आणि हे परमेश्वर आमच्या आईला चांगल्या ठिकाणी जागा दे अशी प्रार्थना करूयात. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? आई तुझं बिना घर सुना सुना वाटे, जगाकडे पाहून आई रडू मला दाटे. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का? आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का? म्हणून आमच्या आईला सद्गती मिळू दे अशी प्रार्थना हनुमंतरायांच्या आपण करूयात. ज्यांनी अतिशय सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे ही लोक शिकलेली नाही, पण असं अजिबात नाही. ते स्वतः सीए आहेत, मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी अतिशय गोड असं गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिली, या मुली आपल्या संस्थेमधल्या आहे. माझं गाव आहे सांगवी, तालुका आहे संगमनेर, अगदी आपल्याच तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. आणि सध्या 72 मुली आपल्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत. पण जेवढ्या मुली या ठिकाणाला गोड साथ दिली या सगळ्या मुलींचे मनापासून धन्यवाद. ज्यांचे कार्यक्रमाकरता अतिशय गोड सिस्टीम आहे दादा,
आपले मनापासून धन्यवाद. आणि आजची जी सेवा आहे आदरणीय संदीप दादा लव्हाटे यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली आणि गुंजाळ आईंचा जो संपूर्ण परिवार आहे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहे. अतिशय या ठिकाणी भास्कर दादा